स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर आज रात्री जेवणामध्ये हा बेत झालाच पाहिजे. चला तर मग काय आहे पाहूया. कुकर गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे घातलेले आहेत. जिरे छान तडतडले की यामध्ये पाणी घातलेलं आहे. 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इकडं 2 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ घेऊन छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एकदम छान मूग डाळीची फोडणी घालून खिचडी बनवायची आहे. तुम्ही अशी खिचडी बनवीत नसाल तर नक्की एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते. यामध्ये जर थोडासा लसण वाटून टाकला तर आणखीनच चव छान वाढते आणि घरात घर भरून वास पसरतो. त्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे घातलेले, त्यानंतर 7-8 पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत, 1 कांदा घातलेला आहे. छान परतून घ्यायचं आहे, थोडंसं गोल्डन ब्राऊन करायचं आहे, जास्त काही आपल्याला परतून घ्यायचा नाही. आता परतलेल्या लसणमध्ये कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. लगेचच मसाले घालायचे आहेत. लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानं छान असं टोमॅटो शिजल्या जातं. बघा आता टोमॅटो शिजलेला आहे, यामध्ये पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं बेसन पीठ घालून हा छान असं पिठलं हटून घ्यायचं आहे. झुणका म्हणतात, पिठलं म्हणतात आणि मस्त रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी आणि पिठल्याचा बेत आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो ना, तेव्हा हे बेत नक्की करून बघा. खूप टेस्टी लागतो आणि घरात तारीफ केल्याशिवाय राहत नाहीत. कारण न खाणारे मुलंसुद्धा असं खिचडी आणि पिठलं खातात. मूग डाळीची खिचडी मुलांसाठी तर खूप पौष्टिक असते आणि टेस्टी पण लागते खायला. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की अशा पद्धतीने रात्रीचा बेत करून बघा. आणि कोण कोण अशा पद्धतीचा रात्रीचा बेत करते नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग गरमागरम खिचडी तयार झालेली आहे, एकदम मोकळी सुटसुटीत आणि त्यामध्ये छान असं पातळ पिठलं केलेलं आहे. चला भेटू पुन्हा, तोपर्यंत टेक केअर.